जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना तर आता पहिली यादीमध्ये म्हणून मी सांगितलं की टप्प्याटप्प्यामध्ये यादी रिलीज करण्याच्या मागे उद्देशच हेच होता की सगळे लोक एक सोबत नाही आले पाहिजे केंद्रावर. आता आमच्याकडे 12 तालुके आहेत, 14 तालुके आहेत बरोबर. नागपूर सिटी जर तुम्ही काढून टाकला तरी सुद्धा 13 तालुके आहेत तुमच्याकडे. आता 13 तालुक्यामध्ये आमचे एकूण जे 22,000 24,000 लोक पात्र आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास 1,700 लाभार्थी झाले. आता प्रत्येक केंद्रावर जर तुम्ही विचार केला तर फार 20-25 शेतकरी एक केंद्रावर येतील. सर्व्हरचा प्रॉब्लेम फार तुम्हाला होणार नाही है ना. तर जास्त गर्दी आला असतात तर तुमच्या हे सगळे प्रॉब्लेम झाले असतात. पण 20-25 शेतकरी कोई आज आ गया कोई कल आ गया तो आई थिंक वो कवर हो जाएगा, वो इशू नहीं है सर. हे 24 इससे यापेक्षा फार मोठा कार्यक्रम आपण आपले सरकार सेवा केंद्रामार्फत आपण हे केलेलं आहे. त्यामुळे प्रॉब्लेम फार काही लागणार नाही. तर संख्या कमी. सर हे 24,000ची जे पहिली यादी आहे हे सर्वच पात्र समजायचे की याच्यातून काही कमी होऊ शकतात. हे सगळे पात्र शेतकरी आहेत, यांना मिळेलच. यांना मिळेल. हे सगळे पात्र शेतकरी आहेत. तुम्हाला यांना फक्त हे जे 4 डॉक्युमेंट मी सांगितलं, विशेष क्रमांक, आधार कार्ड, बँक पासबुक आणि ॲग्रीस्टॅक आयडी, हे 4 गोष्टी घेऊन आपल्या सरकार सेवा केंद्रावर जेव्हा तुमचे इक्विटी बायोमेट्रिक तुम्ही केला तर तुमचे सगळे डिटेल्स हे तुम्हाला दिसेल की तुम्ही किती कर्ज घेतला होता. जर तुम्ही सहमती आहे तर फक्त आय अग्री सांगायचे आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरला. तो आय अग्रीवर क्लिक करेल आणि विषय संपला. त्यानंतर त्याच्या वो झिरो हो जाएगा उनका जो भी कर्ज है ना, असं जाएगा. त्यामध्ये एक गोष्ट असं असू शकते की तुम्ही तुमच्या बायोमेट्रिक होत नाही कारण तुमच्या बोटाचे ठसे वसून म्हटले असल्यामुळे त्या ठिकाणी काहीच नाही करायचे. फक्त तो जो आपले सरकार सेवा केंद्र आहे तो त्याच्या फिंगरप्रिंट वापर करेल और वो कंप्लेंट जे आहे तुमच्या तालुका स्तर समितीला आणि त्यानंतर आपण पुढे प्रोसेस ऑफलाईन मध्ये त्यांच्यासाठी करू. पण हे फार कमीच प्रमाणात असेल. पण ते आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरला त्यांना समजायचे. तर सगळे आपण ट्रेनिंग मध्ये त्यांना सांगू. हे एकूण 65,000 तुम्ही आकडे सांगितले तर ती 65,000 पर्यंत जाऊ शकते पात्र असं समजायचं. 62,548 आहे ना. हा तुमच्या हे लोकांनी डेटा पोर्टलवर जे लोकांनी हे डेट वेट सांगितलं त्यामध्ये हे लोकांनी कर्ज घेतलं असेल, परतफेड केलं नसेल तरी सुद्धा बाकी एक वेळी ते चेक करतात. तसा पात्र यादी ते जाहीर करतात. मोस्टली हे जे 62,000 आहे त्यापैकी ऑलमोस्ट सारे ही उसमें पात्र ही रहेंगे. बट वो बैंक अपना चेक करते. हा डेटा आपण तयार केलाय की शेतकऱ्यांकडून मागवलेला नाही, हे बँकांकडून आहे. बँककडे आहे ना की कोण लोन घेतला करतो तो डेटा आमच्याकडे नसते. म्हणजे कोणकोणत्या बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह गव्हर्नमेंट अनेक शेतकरी समजा सावकार म्हणजे अशा पद्धतीने सावकार डीसीसी आणि राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँका आणि ग्रामीण बँका आणि प्रायव्हेट बँका ज्यांनी पीक कर्जाचं वाटप केलं, अल्पमुदती पीक कर्जाचं वाटप केलेलं आहे त्याच्यासाठीच ही योजना आहे. अल्पमुदती पीक कर्ज वाटप आणि हा 62,548चा डाटा संबंधित बँकांनी त्या पोर्टलवर भरलेला आहे. आता ह्याच्या आधीचा जो आपला प्रश्न होता की याच्यामध्ये काही लोक अपात्र होऊ शकतात का, तर ते आपल्या ह्या योजनेमध्ये जे अपात्रतेचे निकष आहेत, समजा तो नगरसेवक आहे, जिल्हा परिषद मेंबर आहे, बरोबर, आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, शासकीय अधिकारी आहे, इन्कम टॅक्स पेयर आहे, तर हे अपात्रतेचे निकष हे पोर्टलमध्येच लागणार आहे स्टेट लेवलला. बघा पहिल्या टप्प्यामध्ये आपण तोच केला होता. सर्व जे आमदार, खासदार, जिल्हा परिषद मेंबर, इन्कम टॅक्स पे, शासकीय नोकरीमध्ये कोण असेल हे सगळे आपण हे केलं होतं, कंपाईल केलं होतं आणि ती यादी बँक्सला दिली होती. आता जेव्हा ऍप्लिकेशन येईल आणि आम्हाला दिसला की हे तर जिल्हा परिषद मेंबर आहेत किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, ते सगळे आपण तिथूनच काढून वो काम बँकांनी अपलोडच केलेली वो आहे. बँकांनी अपलोड हे सगळं केलेले आहे. ज्या या पिरियड मध्ये जो पिरियड सांगितला त्या पिरियड बसणारे सर्व अकाउंट बँकांनी अपलोड केलेले आहे. आणि नंतर हे जे मी सांगितले वेगवेगळे निकष म्हणजे इन्कम टॅक्स पे आहे असू शकते की जे पोर्टलवर आपल्याला माहिती दिसते, स्पेशली जे किती कर्ज आपण घेतला होता, आपल्याला त्याच्याशी जे सहमती नसेल हे फार कमी केसेस प्रकरणामध्ये असा घडणार. पण 1-2% केसेसमध्ये जर असा घडला तर आपल्याकडे तिथे ऑप्शन आहे की मी याशी सहमत नाही आहे आणि कारण द्यायचे की कुठल्या कारणामुळे आपण सहमत नाही आहे. ते सगळे ट्रेनिंग आपल्या सरकार सेवा केंद्र ऑपरेटरला आपण ऑलरेडी दिलं आहे. त्यांना जर आपण फक्त सांगितलं की हा जे दाखवत आहे पोर्टलवर माझा डेटा त्याच्याशी मी सहमत नाही, हा चुकीचा आहे, म्हणून ते आपल्याला विचारेल की कुठल्या कारणामुळे आपली सहमती नाही आहे आणि त्यानंतर ते डिसएग्रीचे ऑप्शन क्लिक करेल की मी सहमत नाही आहोत आणि त्यानंतर तो जो आपला तक्रार आहे तो जिल्हा स्तरावर आमच्याकडे लॉगिन आहे. कलेक्टरला पण त्याच पोर्टलवर कलेक्टरच्या पण लॉगिन आहे, तहसीलदारच्या पण लॉगिन आहे
हे सगळे ठिकाणी तो फ्लॅग होईल. त्यानंतर आपण आपल्याला बोलवून आणि त्यानंतर आपल्याकडे जे पण पुरावे आहेत त्याप्रमाणे आपण जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर निर्णय घेणार. पण 99% लोकांना असा प्रॉब्लेम येणार नाही. आपले जे डेटा आहे तो आपल्याला करेक्ट दिसेल आणि त्यानंतर एक वेळी आपण आपला बायोमेट्रिक केलं, आपले हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरला द्यायचे आणि ऑटोमॅटिकली तो जो आहे आपला जे अकाउंट है ज्यावर कर्ज दिसत है तो क्लीन हो जाए एंड आप एलिजिबल हो जाएंगे नए आपका पीक कर्ज के लिए. सो हा मोठा मोठी असा आहे. यामध्ये एक गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांना पण मी विनंती करतो, जे आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटर आहेत, चालक आहेत, तहसीलदार, BDO, तालुका कृषी अधिकारी सर्वांना हा सूचना पण दिली आहे की हा प्रकरण करण्यासाठी, शेतकऱ्याच्या पीक कर्ज माफी करण्यासाठी जेव्हा शेतकरी आपले सरकार सेवा केंद्राकडे जाईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या शुल्क आकारायचे नाही. जर आमच्याकडे एकही तक्रार आला की आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरने त्यांच्याकडून एकही रुपया घेतलाय, अशी परिस्थितीमध्ये आपण त्याच्या केंद्र रद्द तर करणारच आहोत, पण आपण FIR पण करणार आणि एकदम कडक सेक्शन मध्ये FIR करणार. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरने त्याच्याकडून एकही रुपये घ्यायचे नाही ह्या प्रकरणासाठी आणि शेतकऱ्यांनी द्यायचे नाही. जर कोणी पैसे मागितले तत्काळ तुम्ही तहसीलदारला कंप्लेंट करा, तालुका कृषी अधिकारीला कंप्लेंट करा किंवा तुमचे कृषी सहाय्यक तलाठीला कंप्लेंट करा. ती कंप्लेंटवर आपण त्याचे केंद्र पण रद्द करू आणि FIR पण नोंद करू. मोठा मोठी हेच आहे. पुन्हा एक सर्व जे शेतकरी आहेत ज्यांनी ॲग्रीस्टॅक ID त्यांची तयार केली नाही, माझी विनंती असेल की आपण पहिले आवर्जून ॲग्रीस्टॅक ID तयार करून घ्यावे, कारण ॲग्रीस्टॅक ID तयार केल्याशिवाय हा आपण यासाठी पात्र होणार नाही. नंबर 1. आपल्याकडे जे मेसेज येईल बँक्सकडे किंवा जी यादी आपण जाऊन बँकला पाहू शकता, त्यामुळे विशिष्ट क्रमांक जे आहे ते नोट करून टाका. आपला ॲग्रीस्टॅक ID, आपला आधार कार्ड आणि बँक पासपोर्ट, हे 4 गोष्टी घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले डिटेल्स द्यावे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरचे चालक त्यांना पूर्ण ट्रेनिंग आपण दिली आहे. सेकंड ट्रेनिंग आज उद्यामध्ये परत एक वेळी देणार आणि त्या सगळ्या पुढच्या प्रोसेस ते सगळे ते करून घेतील. धन्यवाद. तर हे 24,000ची डॉक्युमेंट अपलोड डिजिटायझेशन बघा, आता तुमच्या मी थोडं आकडे एक वेळी सांगून देतो. पूर्ण जिल्ह्यामध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे, पूर्ण जिल्ह्याबद्दल मी सांगतो. डिस्ट्रीब्युशन आहे ते आजच्या डेटमध्ये, आज सकाळीच्या डेट आहे 85.26% आहे डिस्ट्रीब्युशनच्या. आता त्यामध्ये जे माझे ग्रामीण LSCs आहेत ना, त्या ठिकाणी खूप चांगला आमचा परफॉर्मन्स आहे. मतलब जर तुम्ही पूर्ण राज्याच्या ॲव्हरेज पाहिला ग्रामीण LSCच्या, त्यापेक्षा आमचा जास्त चांगला परफॉर्मन्स आहे. काटोलमध्ये तुमच्या डिस्ट्रीब्युशन 97% आहे, सावनेरमध्ये 98% आहे, हिंगणामध्ये 86% आहे ना, कारण हिंगणा गेट तुमच्या थोडं शहरी भाग आहे. तसेच 95-96 असेच आहे. प्रॉब्लेम कुठे आलेला आहे तो मी सांगून देतो. तुमच्या एक डिस्ट्रीब्युशन मध्ये नागपूर साउथ, बरोबर, नागपूर साउथ मध्ये इट इज 65% के आसपास है ना. साउथ वेस्ट में अराउंड 70-72% के आसपास है. ठीक है. आपका नागपुर वेस्ट में इट इज 68-70% के आसपास है. नागपुर नॉर्थ में अगेन 65%, 64-65% के आसपास है. आणि बाकी हेच माझे मेन थोडे प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यानंतर जे डिजिटायझेशनचा भाग आहे त्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचे जे डिजिटायझेशन आहे तो 56% आहे. तुमच्या जे महिन्याने 40% तो आहे. नागपूर नॉर्थ मध्ये आहे 40%, नागपूर साऊथ मध्ये 39%, नागपूर साऊथ वेस्ट मध्ये 45%. बाकी जे माझे ग्रामीण भागात आहे ते 70-75. शहरात काय अडचणी झाल्या सर? आता मी शहरच्या बद्दल तुम्हाला सांगतो. शहरमध्ये 2-3 प्रकारची अडचणी आहे. नंबर 1, ग्रामीण एरियामध्ये ना, जर तुम्ही विचारला की हा माणूस कोण आहे, कुठे राहतो, तर पूर्ण गावाला माहित असतो की कोण कहाँ पे रहता है. शहरी भागात तो मला वाटते की एक सोसायटीमध्ये आपण बरेच लोक सोसायटीमध्ये राहत असाल. आपल्या अपार्टमेंटमध्ये जे 50 फ्लॅट आहेत, मी विचारला की तुम्ही 10 लोकांचे नाव सांगा, तुम्हाला पण असते नाही. तर कोई किसी को पहचानता नहीं है. सबसे बड़ा एक प्रॉब्लेम वो है. आणि हे फक्त नागपूरमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. आता तुम्ही बॉम्बे सिटी, बॉम्बे सबर्बन, ठाणे, पालघर, पुणे कुठेही पाहिला तर तोच प्रॉब्लेम आहे ना. तरी सुद्धा शहरी भागात आमचा परफॉर्मन्स बाकी शहरांपेक्षा चांगला आहे. ठीक आहे. नंबर 1 हा प्रॉब्लेम आहे. नंबर 2 काय झालेलं आहे की शहरमध्ये काही भागात असा घडला आहे
की ज्या बूथ एरिया आहे, जे पार्टच्या एरिया आहे, तो बूथचा जे एरिया आहे ना, त्यामध्ये जवळपास 1200-1500 वोटर आहे. 1200-1500 वोटर मध्ये किती झाले तुमचे? 250-300 कुटुंब झाले, 250-300 हाऊसहोल्ड झाले. आता ना त्या ठिकाणी असे काही एरियाज आहे की त्या ठिकाणी आम्हाला बीएलओच भेटत नाही. उस एरिया में कोई भी टीचर, आशा वर्कर, आंगनवाड़ी सेविका उस एरिया में हमें नहीं मिल रहा है ना. असा पण आहे की काही काही एरियामध्ये 4-5 बीएलओ आहेत, बरोबर, मतलब त्या भागात राहणारे. पण काही काही ठराविक एरिया आहे ज्या ठिकाणी आम्हाला बीएलओ मिलत नहीं, क्योंकि जो है वहाँ पे शाला है नहीं, वहाँ पे स्कूल नहीं है, ठीक है, स्टाफ नहीं है, गवर्नमेंट स्टाफ को नहीं मिल रहा है ना, या वहाँ पे कोई उतना सुशिक्षित नहीं है कि उसको हम बीएलओ. असे किती भाग आहेत सर ज्याच्यात मिळाले? जवळपास 800 आहेत सर असे टोटल. 800 सिटी मधले सिटीमध्ये म्हणजे मतदान केंद्र म्हणता येईल का? म्हणजे त्या भागातला तो म्हणजे आता जसं वेस्ट आहे, वेस्ट मध्ये काही कार्यालय आहे, परंतु शाळा त्या एका काही ठिकाणी नाहीच आहे, एकदम कमी आहेत शाळा. हे 800 काय म्हणजे मतदान 800 मतदान केंद्र आहेत असे. मतदान केलं. की पोर्टलवर सगळे गोष्टी होणार. तर पोर्टलचं नाव आहे FLRS पोर्टल. हा पोर्टल RS हा ना, हा पोर्टल जे आहे ते आपले सरकार सेवा केंद्राचे पण लॉग इन आहे, त्यावर तहसीलदारच्या पण आहे, माझ्या पण आहे आणि बँकच्या पण आहे. आता बँक्स काय करत आहे की जेवढे शेतकऱ्यांनी हा ज्या मी डेट सांगितला होता 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांनी अल्पमुदत पीक कर्ज घेतला होता आणि 30 सितंबर 2025 पर्यंत ज्यांच्या थकीत होता आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी परतफेड केला नव्हता, असे जेवढे शेतकरी आहेत त्यांची यादी हे FLRS पोर्टलवर बँक्स अपलोड करत आहेत आणि त्यानंतर ते पाहत आहेत की हा यापैकी कोण कोण लाभार्थी जे आहेत शेतकरी पात्र आहेत. आता जसा जसा मतलब एक पद्धत असा पण आहे की तुम्ही सर्व 62,000 लोकांच्या तपासा आणि त्यानंतर तुम्ही एक यादी पब्लिश करा, पण त्यामध्ये कदाचित वेळ गेला असता. म्हणून असं निर्णय घेण्यात आला की तुम्ही जेवढे पात्र झाले तेवढ्याची तुम्ही यादी 1, 2, 3 यादी रिलीज करा. म्हणून पहिली यादीमध्ये 24,322 आहेत. बाकी जे आहे त्यांचे चेकिंग सुरू आहे बँक्स मार्फत, बरोबर. जसा पुढच्या आठवड्यात 20-22,000 लोकांची पात्र यादी तयार झाली तर सेकंड लिस्ट येणार. केव्हापर्यंत होऊ शकते सर हे पुढच्या यादीचं काय? तो मला वाटतं की 10 ते 12 दिवस मध्ये 10-12 दिवसात एक एक यादी रिलीज होईल. 10 ते 12 दिवस सर नंतर दुसरी यादी येईल. 15 ऑगस्ट पर्यंत येणार ती यादी है ना, तो ती दुसरी यादी असेल. आता त्यानंतर असू शकते की तिसरी यादी येईल, चौथी यादी येईल. हा करण्याच्या मागे एकच उद्देश आहे की सर्व शेतकऱ्यांना वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. जर आपण 62,000 ची एक सोबत यादी रिलीज केली तर ती गर्दी एकतर वेळ लागेल त्यामध्ये, दुसरं ती गर्दी आपल्या सरकार सेवा केंद्रावर येईल, तिथे रांगमध्ये लोकांना उभे राहावे लागेल. ते सगळे अवॉइड करण्यासाठी आपण ही टप्प्याटप्प्याने यादी तपासत असताना काही आपल्याला अपात्रही आढळले असतील तर त्याचा काही आकडा आहे? पात्रच्या जे आकडा आहे तो आता बँक्स कडून आपण घेणार आणि त्यानंतर जसं मी सांगितलं एक तालुका स्तरावर एक समिती आहे, तहसीलदारच्या खाली, जिल्हा स्तरावर माझ्या खाली आहे. त्यामध्ये जे अपात्र असतील त्यांना तो शेतकरीला तो मेसेज आहे की तुम्ही अपात्र आहात. तो अपात्र शेतकरी माझ्याकडे अपील करू शकतात, तहसीलदारकडे पहिल्याने, त्यानंतर माझ्याकडे की माझ्याकडे असे डॉक्युमेंट्स आहेत तरी सुद्धा मला अपात्र करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण सुनावणी घेऊन त्यावर निर्णय देणार. तर शेतकऱ्यांसाठी तो जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर समितीकडे जाण्याची पर्याय आहे. पण असतील का अपात्र याच्यामध्ये काय? तो तर जसं जसं बँक चेक आता 24,000 नाही, आतापर्यंत अपात्रची जी संख्या आहे ना ते बँक्स कडून आम्हाला आलेला नाही आहे. सर कर्ज मुक्ति को लेके कालावधी आगे बढ़ाई जा. बरोबर, आधार क्रमांक लिहिला आहे हा ना, ते तारीख वारीख आपली सरकार सेवा केंद्र आयडी लिहिला आहे, त्याच्या विशिष्ट क्रमांक लिहिला आहे हा ना, नागपूर DCCB मध्ये कोणत्या बँककडून त्यांनी घेतला आहे हा ना, शाखा लिहिला आहे, ब्रांच लिहिला आहे हा ना, आणि त्यानंतर त्याचे कर्ज खाते क्रमांक आणि एकूण थकबाकी इथे 1,35,000 रुपये लिहिला आहे. आता 1,35,000 रुपये जे लिहिलं आहे तो शेतकरीला माहित असेल की माझा एवढा घेतलाय किंवा नाही. अगर एग्री 99% केसेस में भी रहेंगे कि वो बैंक से आया है, मतलब उसमें बहुत कोई गड़बड़ होने का कोई वो नहीं है, तो एग्री कर दो और उसका हो गया, आप चले जाओ, शेतकऱ्यांना तिथून निघून जायचे, त्यांचे अकाउंट ऑटोमॅटिकली क्लिअर होईल. पण जर असं समजा की यामध्ये लोन अमाउंट तुमच्या 2,40,000 रुपये आहे, बरोबर, तर तुम्हाला तो 40,000 जो अतिरिक्त 40,000 आहे तो पहिले परतफेड करावे लागेल. त्यानंतर आपला जे 2 लाख रुपये आहे तो ऑटोमॅटिकली वो कॅन्सल हो जाएगा, वो वेव ऑफ हो जाएगा ना. ये एक चीज आहे. जर 1,35,000 दिसला आणि त्यामध्ये तुमच्या म्हणणं की मी तर 1,80,000 घेतलं होतं,
म्हणून तुम्ही त्या केसमध्ये तुम्ही आपल्यासारख्या सेवा केंद्र ऑपरेटरला सांगा की मी सहमत नाही आहे, ती सगळीच ऑप्शनवर क्लिक करा आणि कारण तिथे नोंदवायचे. कारण हेच नोंदवायचे की माझ्या लोन अमाऊंट जास्त आहे, इथे कमी दाखवलं आहे. एक तो केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली तहसीलदारच्या लॉग इन वर तो तक्रार येईल आणि त्यानंतर आपण शेतकरीला बोलून बँकला बोलून की किती अमाऊंट आहे काय आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे सर याच्यात एखादी टेक्निकल केसेस अशी